दिंडोरी तालुक्यातील नाळेगाव ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत उल्लेखनीय कामगिरी बजावत गावाच्या सर्वांगीण विकासाला गती दिली आहे। 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या योजनेची सांगता होत असताना अनेक महत्त्वपूर्ण कामे पूर्ण करण्यात आली। ग्रामपंचायतीकडून मिळालेल्या माहितीनुसार स्वच्छता, पाणी पुरवठा व्यवस्था, रस्ते सुधारणा, प्रकाश योजना, सार्वजनिक सुविधांची दुरुस्ती आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती झाली आहे। योजनेपूर्वीही ग्रामपंचायतीने काही कामांना वेग दिला होता, ज्याचा लाभ आता गावाला मोठ्या प्रमाणावर होत आहे। ग्रामविकासाची ही कामगिरी साध्य करण्यात सरपंच संजय सदाशिव लहांगे, उपसरपंच रमेश चंद्रभान थेटे, सदस्य घनश्याम शंकर चौधरी, रुपाली सागर माडकर, कांतीलाल हिरामन राऊत, लता हिरामन चौधरी, शशिकला अशोक वाघेरे, हिराबाई देवराम गांगोडे, सविता अंबादास घोटे, ग्रामपंचायत अधिकारी भारती भास्कर गांगोडे, शिपाई अशोक सुकाराम लहांगे, पाणी पुरवठा कर्मचारी हरी मधुकर कडाळी आणि कम्प्युटर ऑपरेटर सचिन नामदेव गावित यांनी एकजुटीने आणि नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे नाळेगावचा विकास अधिक वेगाने होत असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे काम आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आता सध्या आपण दिंडोरी तालुक्यातील नाळेगाव या ग्रामपंचायतीत आलेलो आहोत। आपल्यासोबत नाळेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच संजय सदाशिव लहांगे आहेत। गेल्या 4 वर्षांपासून फक्त गावचा विकास नाही तर ग्रामस्थांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि त्याचबरोबर गावचा विकास त्यांनी स्वयंपूर्ण केला आहे आणि त्याचबरोबर अनेक कामे त्यांनी मार्गी देखील लावली आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांनी त्यांच्या कार्यकाळात कोणकोणती कामे केली आहेत। आता 2021ला 2-3 गटारी झाल्या, रस्ते झाले, 2-3 रस्ते केले, ते झालं। 2022ला वॉटर सप्लायचं काम झालं, बंधाऱ्यामध्ये बावडी खोदली, त्याच्यानंतर पाण्याच्या 2 टाक्या बांधल्या, एक 40,000ची टाकी आहे, एक 1,10,000ची आहे गावामध्ये। त्याच्यानंतर हे वर्षी व्यासामध्ये 200-250 मीटर रोड केला। परत गावात आता 3 रस्ते टाकलेत 100-100 फुटाचे, हे आपले 100-100 मीटरचे। आणि अजून 2-3 कामं राहिले, 2 गटारी राहिल्यात, ते चालू आहे, ते चालू करायचे। बसवले इडले मंदिरा बसले, 23 लाखाचं काम आहे। परत त्याच्यानंतर मी मसनभूमीवर पत्रे बदलले, ते झालं। परत शाळेला टीव्या द्याल्या, मी 18 इंची 5 टीव्या द्याल्या, 4 द्याल्या, एक राहिली। परत कॅमेरे बसवले, इकडं मंदिराला बसवले, इकडं ऑफिसमध्ये बसवले। सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही अनेक अशी चांगली कामे गावकऱ्यांसाठी आणि गावातील ग्रामस्थांसाठी केली आहेत। तर जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा महिला आणि जे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी तुम्ही कोणकोणती कामे करतात? त्यांच्या अंगणवाडीला ड्रेस दिले मी, परत सायकली दिल्या त्या 3 चाकी मागच्या वर्षी। आता बी परत आपले कचरा कुंडी दिल्या, कचरा कुंडी झाल्या। परत याला कचरा कुंड्या झाल्या, कुंड्या झाल्या। परत बादल्या द्याल्यात मी, जवळजवळ बादली असेल, 2 टाइम आणले, ते 1000 एक बादली असेल, एवढी बादली वाटप केली मी। एक खोलीला 2 बादल्या दिल्या। नागरिकांसाठी आमचं घरकुलायचं झालं नागरिकांचे, म्हणजे 350 घरं झाले, ते झाले। त्याच्यात राहिलेत काही 10-20 घरं राहिलेत अजून बाकी, या पाण्यामुळं ते राहिल्यात गेले, आता चालू करतील। परत मी आता 260 घरं मी आता ऑनलाईन केले, परत ते अजून चालू नाही, ती यादी येईल नाही, ती येईल आता। हे इलेक्शन आता चालू झालं ना, त्याच्यामुळं एवढं अजून ते माही कामं, एवढ्या महाकाळामध्ये एवढे कामं मी घरकुलायचे 350 तर झाले। दवाखान्यामध्ये मी जवळजवळ 1 लाखाचं हे दिलं, मी ते आपलं औषधाचं ते दिलं मी मागच्या वर्षी। गावासाठी करायचा इच्छा असा आहे का आपल्याला शिवरस्ते मी
यादी बनवली तर जवळजवळ मग असे थोडेसे काही खाजगी आहेत तर मग सगळे 11 रस्ते टाकले. परत यादी दिली मी तिकडं मंत्रालयामध्ये यादी पाठवली, 2 याद्या पाठवल्या, परत इथून बी एक. असे 11 रस्ते शिवरस्ते आहेत आपले, म्हणजे आपले नकाशामधले ते रस्ते, तर ते मंजूर होऊन नाही राहिले. तर तेवढे पहा होत असेल तर हात जोडितो मी तुम्हाला, जर होत असेल तर चांगलं होईल तुमच्या पायाच्या कृपेने. नक्कीच सर, तुम्ही खूप चांगला विकास तुमच्या ग्रामस्थांसाठी आणि तुमच्या गावातील नागरिकांसाठी केला आहे. अगदी स्वतःच्या हाताने म्हणजे स्वयंपूर्ण तुम्ही विकासावर भर दिला. स्वयंपूर्ण तुम्ही साहित्यांचं वाटप केलं आहे आणि तुम्ही आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूज तर्फे तुमचे धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.